हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? जेवणाचा टायमिंग राहिला नाही आता. जेवण होऊन गेलं असेल आपल्या सर्व भाऊ बहिणींचं. तर मित्रांनो का बसलोय हवेशीर येऊन मंदिरात. इथंच तेवढी हवा लागते, नाहीतर घरी तर काय दमच निघाना बघा. भरपूर असं मंदिर इथं गज भरतं देवळात पोरं. कारण की घरी इतकं जे गरम होतंय की बोलायचं कामच नाही. आणि लाईट जर गेल्यावर मग तर काय बोलायचं नाही. कशी हवा चालते ह्याला. झाडं झुडपं इकडं मोकळं दाखलं पटांगण असल्यामुळं का नाही हवा चालते. त्यामुळं समज जे आहे ते आपली पोरं म्हातारी माणसं हे येऊन बसते ते असे देवळात हो का इथं. कारण की परिसर बी आहे आपला चांगला इथं, हवेशीर आपलं, शांतता, कालवा नाही कुणाचा, काय नाही कुछ नाही. बसतो आपलं देवळात येऊन. काय करायचं घरी तरी मित्रांनो, काय दम निघत नाही. आणि फॅन जरी लावला तरी फॅनची हवा गरमच येते या. मग गरम येते हवा म्हणल्यानंतर मग नाही काय बसू वाटत घरी. आणि कुठं टी व्ही कोणतरी बघत बसतंय आता. कुठं मन लागतंय टी व्ही ह्याच्यावर मित्रांनो. तर आज सकाळचं गेलो होतो कामाला गेलो होतो पहाटे मस्त मित्रांनो 6 वाजता. तर आपण निमगावमध्ये गेलो होतो. पण निमगावमध्ये इतकी लेबर आहे तर काय तुम्हाला सांगायचं, भरपूर अशी लांब लांब कामं चालू असते ती. पर ती पण आता समजा रेस्ट आलेली आहे ती. आता मस्त तिथं वाट बघत बसलो, कुठं इकडं टाकलं तिकडं फोन केलं, पण कुठं काय मेळ कामाचा लागलाच नाही. त्याच्यामुळे जे आम्ही होतो आपले 10-5 जण, तर मग तुम्हाला सांगतो थांबून वाट बघून म्हणलं इकडं लागल तिकडं लागल जुगाड. पर चौकडच थोडं थोडं काम राहिल्यामुळं काय विषय झाला की जे पहिलं म्हणजे हायत गडी ती पण आपलं 5-7 जण असे जाते ते या. तेवढंच राहतंय थोडकं जेवढं राहतंय काम तेवढंच जाते ते आणि ते करते ते या. मग आपल्याला कुठं नेते आणि एवढं समजा नेल्यावर मग त्यांचं काम बंद पडतंय. असं आणि कसं आहे, कष्ट करून खाणारे आहे ती. त्याच्यामुळे त्यांना वाटतं की याला 4-2 दिवस आपलं बी भरतेलं. आता समजे कामं म्हणजे कसं झालं, छटण्या झाल्या म्हणजे राऊंडच्या, बांधण्या आता चालू होत्या तर बांधण्या झाल्या. आणि आता फक्त झाकणी. आणि आता तुम्हाला सांगतो काय काम येईल तर डाळिंब तोडायचं. म्हणजे आता बागाची कामं संपलेलीच आहे ती थोडक्यात. म्हणजे सिजनेबल काम असतं या. उन्हाळ्यात तुम्हाला सांगतो काय असते या, नोव्हेंबर ते डिसेंबर ते जानेवारी मार्चपर्यंत काय असते ते छटण्यात चालू असते. छटण्यात चालू म्हणल्यानंतर मग बांधणी असती. सटिंग ही बागा झाल्या की मग बांधणी, आणि बांधून झाल्यानंतर मग झाकायचं नेटने. मग आता ती झाकणी झाली म्हणजे आता तुरळकच काम चालू आहे. तरी मी सकाळपासून भरपूर जणांना मित्रांनो फोन लावला बरं का. आयला हाय का कुठं ठेपा, हाय का कुठं ठेपा. आता एक जण आहे ते म्हणला या, म्हणला आलता त्याचा फोन फिरून या म्हणलाय. तर बघू आता उद्याच्याला तिकडं जायचं. तेवढंच आपलं 2-4 दिवस का व्हायना करायचं. काय करता मग. आणि एका सकाळपासून आलो होतो इथं देवळात बसलो होतो, पिंकी बी कामाला गेली होती म्हणल्यानंतर त्यांना यायला चांगली 1 वाजली. तवर घराची किल्ली नाही काहीच नव्हती म्हणल्यानंतर सकाळी इथंच बसलो होतो देवळात. मग देवळातच बसलो होतो म्हणल्यानंतर काय झालं, ते आल्या परतच्याला आल्यानंतर मग केलं जेवण. घरी बोलावल्यावर मग जेवण हे केलं. आणि जेवण करून परतच्याला आपलं येऊन बसलो इथं देवळात. लागते हवा म्हणून माणूस बसतंय, नाहीतर मित्रांनो कुठं माणूस तरी बसतंय का एका जागेवर. हां, करमत नाही काय नाही. आता पाऊस पडोस तर आता कुठेची कामं हे पण चालू होणार नाही ती. एकदाने पाऊस आपला पडला की मग चालू होतं या. आता मस्त आहे. आता गेलता एक मुकदम बघाय बरं का. झाडं गुटीची आली बांधणी म्हणला आहे 10-15 हजार. पर ती विषय झाला की त्याची साल निघाना. त्याचा फोन आलता.
की 4 दिवसांनी करू चालू म्हणून. मग बघू आता कसं कसं होतं आहे ते. 4 दिवसांनी करू म्हणलं चालू, म्हणल्यानंतर म्हणलं चालतंय, मग पाणी सोडायला लावा म्हणलं. मग पाणी सोडलं की म्हणलं करू चालू बांधायला. करतो म्हणला फोन, मग आता कसं होतंय काय माहिती. आता समध्याचीच कामं कमी आल्यानंतर मग कसं होतं मित्रांनो माहीत आहे का, ज्याचं त्याचं गडी असत्यात, मग ती त्याचं गडी सोडून आपल्याला कसं नेणार कामाला, अशी बी गोष्ट आहे ना. मग त्यालाच आपलं गडी न्यावं लागतं कामाला. मग परत त्याचं गडी म्हणते लायला आम्ही होतो तुम्हाला कामाला तुमच्याकडं, तुम्ही कसं काय ह्या गाड्यांना नवीन घेतला, असं होतं. मग त्याच्यामुळं लागते तर न्यावं त्यांना गडी. आता बघू त्याच्याला कुठं कसा ठेपा लागतोय ते. जायचं आपलं कुठंतरी, तेवढं इकडं 2 तिकडं 2 दिवस भरवायचं. काय करता मग, इकडं 2 तिकडं 2 दिवस भरलं म्हणजे आपलं तेवढंच बाजार हाटापुरतं भागलं तरी भागलं. पिंकी जाते कामाला म्हणल्यानंतर कसं आहे मित्रांनो, जाऊ द्या म्हणलं, जाते आता ती बी लेकरं हे घेऊन कामाला. आता मस्त आपल्याला बी वाटतंय की आपलं चालू राहावं, तिकडं 2 रुपये यावं त्याला, तिकडं 2 रुपये येत्याला. पण कसं होतंय समजा अडगच होतं या, एक चालू झालं की एकाचं बंद पडतं या. आणि आपलं कसं आहे, जिथनं आपली कमाई होते तिथं बी थोडंसं आपलं कामाला गेलं की काय होतंय त्या जरा लागा नाही ध्यान मला, असा विषय होतोय. असं पेपर झाकते ते बागावरती, ही डाळिंबीची बाग. आता मला तुम्हाला सांगतो, 1.5 महिना 2.5 महिना ह्या रीतीनं टिकणार माल, असं आहे. मग इकडं आपलं मोकळ्या पटांगणाला काय होते, हवा लागते म्हणून आपलं बसतोय इकडं. आता समर्थला बी आणला होता इकडं बसायला, तर समर्थ काय करतोय, डायरेक्ट हितनं जर निसाटला की डायरेक्ट त्या आखाड्यातच जातोय खेळायला, असा होतोय विषय. बघू आता उद्याच्याला कसं कसं घडतंय. बाजार दिवस बी आहे उद्याच्याला. काय सकाळपासून तर करमाना सुद्धा, काम करायचं असल्यावर मित्रांनो कसं असतं, कामाची एकदा सवय झाल्यावर मग घरी बसू वाटत नाही, आणि घरी बसलं तर मग कामाला परत जाऊ वाटत नाही, असं आहे. आपलं तुम्हाला सांगतो, इकडं तिकडं चालू राहिलं म्हणजे मग बरं वाटतं. आता 2 दिवस गेलो तिकडं, तुम्हाला सांगतो ह्याला कामाला ते टांबाटी बांधायला, तर त्या मुकदमाचं संपलं काम. त्या मालकाने एकदमच 3 टोळ्या घातल्या, त्यात 30 गडी घातलं. मग 30 गाड्यांना काम दररोजचं लागन किती. आता कुठलंच नाही म्हणल्यावर आता काय नेमकं करायचं, असं होतंय ना. आणि दोंड तर आम्हाला केव्हा मिळतात खायला काय माहिती, दोंडा नाही न काहीच नाही. कवाची सासरवाडीवरून बोलावणं येतंय दोंड्याचं खायला, काय माहिती. तिकडं ते मामाचं तसं आहे मित्रांनो, त्यांच्या पायाची जखम, त्यामुळं नाही आपण बी कोणाला फोर्स करत. कसं आहे आपलं, त्यांच्याच्याने आपली काय चटणी भाकर मिळेल तेवढीच आपली खायची. एक तर आम्ही म्हणजे 4-4 6-6 महिने तर मी तर जातच नाही बघा. तर आपलं चालत आहे असं हाल म्हणल्यावर, त्यामुळं म्हणलं आपलं आता बंद आहे म्हणल्यानंतर कसं नाही पळापळी बी आपण करू शकत. आता ज्यावेळेस आपलं जेव्हा रांकीशी येर लागेल त्यावेळेस मग वेगळी गोष्ट आली, मायरूची शाळा भरण आता, असं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, नाही आपण ते मायरूच्या शिक्षणाचं बघितलं पाहिजे, सर्व बघितलं पाहिजे. बघू आल्यावर सासरवाड्याचा फोन नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पडेल, तर
चला मित्रांनो, भेटू सर्व. घ्या आपली सर्वांनी काळजी. बाय बाय.